HP parallel to VP. Okay, the condition is perpendicular to HP parallel to VP. If I keep the line like this is parallel to both the planes, parallel to HP, parallel to VP. If I extend the line, it will not intersect to both the planes, either the HP or VP. Now, if I incline the line with HP, HP la line inclined, this is point A, this is point B. Now, this is locus of A, the locus of A असेल, and some distance from the HP. HP पासून काहीतरी अंतरावर हा एक पॉइंट A असणार आहे. HP पासून काहीतरी अंतरावर हा पॉइंट B असणार आहे. क्लियर? कधी फक्त एका इन्क्लिनेशनला HP ला लाईन इन्क्लाइंड आहे. ओनली इन्क्लिनेशन विथ HP. Also inclination with VP. His line VP ला पण inclined आहे. This is VP angle. Inclination with vertical plane. Also inclination with horizontal plane. So this is point B and this is point A. So you have to draw the locus of A and B in front view, also as well as in top views. Okay. So firstly, this is the reference line. एक reference line है. Now एक लक्षात ठेवायचं की point A हा वरती कोण असेल point A हा. ओके. कारण दोन पॉइंट आहेत. आता पॉइंट A कुठं कुठं असू शकतो? A पॉइंट कुठे असेल? ऑन द HP पण असू शकतो, ऑन द VP पण असू शकतो. ओके. If this is line AB is inclined to HP. Now A point इथं असू शकतो, वरती असू शकतो की any distance above HP. ओके. If suppose HP पासून 10 mm, HP पासून 15 mm, HP पासून 50 mm. हा A इथेच असेल असं नाही. हा AB A पॉइंट इथे पण असू शकतो, B पॉइंट इथे पण असू शकतो. लाईन AB ही नेहमी अशीच असेल असं नाही. लाईन AB अशी पण असू शकते. A पॉइंट हा, B पॉइंट हा. म्हणजे A is 50 or 60 mm above HP, B is 20 mm above HP असू शकतो. असंच असेल असं नाही, असा पण असू शकतो. त्यासाठी एक पॉइंट कितीही डिस्टन्स HP वरती अबाव असू शकतो किंवा ऑन द HP असेल. हा HP असेल, A is on the HP or in the HP. त्या केस मध्ये फ्रंट व्ह्यू मध्ये कुठे येणार? ही रेफरन्स लाईन असेल लोकस ऑफ A. ओके. लोकस ऑफ A रेफरन्स लाईन कधी असेल? इफ पॉइंट A is on the HP or in the HP. क्लियर? मग बाकी कुठेही असेल B पॉइंट हा HP वरच नसेल. दोन्ही पॉइंट एकाच प्लेनवर नसतात. ओके. ते पण क्लियर आहे. B पॉइंट वरती असेल किंवा B ऑन HP असेल, A वरती असेल सम डिस्टन्स. ओके. त्या म्हणजे तुम्हाला फक्त लोकस ड्रॉ करायचे. इथं दोन लोकस येणार, इथं दोन लोकस येणार. सपोज आता हे कन्सिडर करा, इथं नाही. A is 20 mm above HP and B is 30 mm or 60 mm above HP. This is locus of B and this is locus of A. And distance is given. This is suppose this is 10 mm above HP and this is 60 mm above HP. एवढं दिलेलं. ऑल्सो कंडिशन, याच्या कंडिशन कशा असणार आहे? हा फक्त HP च्या वरतीच असणार आहे का? याचं रिलेशन VP सोबत पण असणार आहे. हे दोन पॉइंट VP सोबत पण रिलेशन असणार आहे. आता VP सोबतचं रिलेशन काय आहे? काहीतरी सेम डिस्टन्स वर आहे. म्हणजे 20 mm in front of VP. A पण आहे, B पण आहे. पण हे जर inclination with VP असेल, हा वर्टिकल प्लेनला लाईन AB inclined आहे. म्हणजे A पॉइंट हा 20 mm in front of VP, B पॉइंट हा 50 or 60 mm in front of VP असेल.
त्या केसमध्ये तुम्हाला फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. त्याची ट्रू लेंथ दिली आणि ॲपरंट लेंथ. ओके, त्याच्यामध्ये इथे पण दोन लोकस येणार, म्हणजे हा असेल लोकस ऑफ ए आणि लोकस ऑफ बी. लोकस ऑफ ए आणि लोकस ऑफ बी. ना आता एवढं तर बेसिक ड्रॉ करायचं. एक रेफरन्स लाईन वरती दोन लोकस कंपल्सरी असतात आणि दोन लोकस कंपल्सरी असतात. त्याच्यात ऍडिशनल अजून चार लाईन. टीएल दोन्ही ठिकाणी कॉमन, फ्रंट व्ह्यू मध्ये असेल टीएल, टॉप व्ह्यू मध्ये असेल बीएल. आता त्यातल्या काही गोष्टी दिलेल्या असतात त्या तुम्हाला ड्रॉ करायच्या. आता पहिल्यांदा ए पॉइंट फिक्स केला, ए पॉइंट मी फ्रंट व्ह्यू मध्ये फिक्स केला. त्याचे प्रोजेक्शन्स मी घेणार ए डॅश लोकस ऑफ ए पर्यंतच. ए चे प्रोजेक्शन हे लोकस ऑफ ए पर्यंतच, लोकस ऑफ बी पर्यंत नाही. मग हा बी ए वरती खाली कुठेही असू. नेक्स्ट आता टीएल दिले तर टीएल ड्रॉ केली. टीएल आता पॉइंट बी, टीएल चे काहीतरी डिस्टन्स दिले असेल, सपोज 100, ते प्रॉपर द्यायचे एकदम. आता नेक्स्ट अँगल मेड बाय ट्रू लेंथ विथ एच काय असतं थीटा. दिस इज थीटा. याच्यात आता एक गोष्ट लक्षात ठेवा, टीएल ड्रॉ करायची. किती डायमेन्शन लागतील टीएल ड्रॉ करायला? टीएल ड्रॉ कराय थीटा टीएल ड्रॉ करायला टीएल ची लेंथ माहिती पाहिजे. आता अशी केस आहे, समजा ही रेफरन्स लाईन आहे, लोकस ऑफ ए आहे. लोकस ऑफ ए 15 mm अबव टीएल. हा ए पॉइंट पण मी मार्क केला आणि टीएल 100 दिली. टीएल 100 दिलेली आहे. त्या केस मध्ये ड्रॉ करू शकतो का आपण? 100 टीएल दिली. अजून कोणतं डायमेन्शन लागेल सर? अँगल थीटा माहित असेल तरच ड्रॉ करू शकतो, नाहीतर टीएल ड्रॉ करू शकणार नाही. कसं? कारण इथं जर लोकस ऑफ बी ची लोकेशन तुम्हाला माहितीच नाही तर तुम्ही ते टीएल घेऊ शकत नाही. त्याच्यासाठी म्हणजे तीन गोष्टींपैकी एक ते दोन गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. एक तर लेंथ ऑफ दॅट लाईन अँड अँगल मेड बाय दॅट लाईन विथ एचपी और व्हीटी हे माहित पाहिजे. जर थीटा माहित असेल, सपोज थीटा इज 30 डिग्री, तो 30 घ्यायचा, तिथून 100 मार्क करायचा. देन द पॉइंट असेल बी, देन ड्रॉ लोकस ऑफ बी. ओके, लोकस ऑफ बी ड्रॉ करायसाठी इतर क्लियर कट तुम्हाला अबव एचपी 60 mm दिलं होतं. आता काय केस मध्ये हे लोकस ऑफ बी देत नाही, किती अबव एचपी. त्या केस मध्ये काय देतात? एक तर टीएल देतात किंवा ईएल देतात. ईएल ची लेंथ आणि अँगल कोणता असतो? अल्फा. अँगल मेड बाय ईएल विथ एचपी इज अल्फा. सपोज अल्फा दिला 45, ईएल दिली 60, तर त्या केस मध्ये लोकस ऑफ बी तुम्हाला मिळेल. जरी ते एचपी च्या अबाव किती आहे माहित नसलं तरी. ओके, ते कसं भेटणार? इथून ए पॉइंट फिक्स केला, ए पासून 45 डिग्री लाईन घेतली, हे 60 mm मार्क केलं, हा पॉइंट भेटला बी. मग तिथं आपण ड्रॉ करू शकतो लोकस ऑफ बी. क्लियर? ह्या पाच लाईन. आता मग नेक्स्ट टीएल माहित आहे. इथं टीएल माहित असल्यावर एक बेसिक लक्षात ठेवा. टीएल माहित असल्यावर एक गोष्ट आहे, कोणती लाईन कुठून स्ट्रेट कुठपर्यंत न्यायची आणि कुठं टर्न करायची हे माहित नाही. आता आपण टर्न का करतोय याचं पण कारण बघा. आता मी ड्रॉ काय केलं आतापर्यंत, हा
येईल another place fixed point locus. म्हणजे हा एरो मी हा एरो ड्रॉ करू शकतो. सिंपल मला प्लॅन लेंथच भेटली. आता हे टर्न का करायचं? काय गरज आहे सर त्याला पण एक थिटा हा लाईन VP ला पण इन्क्लाइंड आहे. दिस लाईन इज ऑल्सो इन्क्लाइंड विथ VP. मग VP ला जर इन्क्लाइंड असेल, आता ह्याचा टॉप व्ह्यू बघा. टॉप व्ह्यू म्हणजे इथे येईल असा ही स्ट्रेट लाईन. मग आता हे A पॉइंट आणि B पॉइंट VP पासून किती डिस्टन्स वरती पॅरलल आहेत का? इथे पॅरलल आले, पण ही जी मी ठेवलेली लाईन आहे ती पॅरलल नाही आहे दोन्हीला. दिस इज इन्क्लाइंड, म्हणजे इंटरसेक्ट होईल वर्टिकल प्लेनला कुठेतरी. मग त्यामुळं आपल्याला कंपास घ्यायचं. कीप युअर कंपास हियर. टर्न्स हा टर्न करा. हे टर्न करून त्या लोकस ऑफ B पर्यंत जिथे कुठे इंटरसेक्ट होते तो भेटतो आपल्याला प्लान. अँड अँगल मेड बाय PL with theta. ओके सिंपल. आता TL माहित आहे तुम्हाला. TL इज कॉमन. TL इथे जेवढे तेवढीच इथे असणार आहे. मग 100 कंपास मध्ये घ्यायचा. कंपास इथे ठेवा. मार्क करा 100. जॉइन करा. This is TL is equal to 100. 30 degree काय? अँगल कुठला घ्यायचा? अँगल घ्यायची तर फाय. तुम्हाला लोकस ऑफ B आहे. लोकस ऑफ B जर दिलेला असेल तर अँगल नाही दिला तरी चालतो. फक्त TL माहित आहे. आपल्याला फक्त डायमेन्शन किती दिले होते बघा. हे दिलं होतं 15 10. दोन डायमेन्शन झाले 3 आणि हा एक दिला होता समजा 4 आणि TL 5 डायमेन्शन दिले होते. कोणत्याही क्वेश्चन मध्ये जर 5 डायमेन्शन दिले असते तर तो कोणताही लाईनचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. इथं 5 दिले होते. कोणते दिले होते? पॉइंट A 10 mm above HP, 15 mm in front of VP. Point B is 60 mm above HP, 50 mm in front of VP. 5 झाले. अजून TL दिली होती 100 mm. ह्याच्यावरून हे सगळं ड्रॉ केलं. ओके अगोदर काय केलं आपण? लोकस ऑफ A लोकस ऑफ B ड्रॉ केले. त्याच्यावरून TL होती, TL ड्रॉ केली आणि TL चा एंड पॉइंट हा स्ट्रेट घ्यायचा आहे. आता काही केसेस मध्ये तुम्हाला PL दिली असेल. ओके काही केस मध्ये PL दिली असेल तर तेव्हा काय करायचं? अगोदर PL ड्रॉ करायची आणि रिव्हर्स जायची. PL जर दिली असेल तर अगोदर PL ड्रॉ करायची आणि रिव्हर्स जायचं आणि एरो पण तेव्हा हा रिव्हर्सच द्यायचा. जशी लाईन ड्रॉ केली तसा एरो आला पाहिजे. म्हणजे इथून PL ड्रॉ केली. PL चे डायमेन्शन जर माहित असतील सपोज 65 दिले असेल तर ते ड्रॉ करायचं. तिथून ते वरती ड्रॉ करायचं. ओके क्लिअर. मग तिथे TL भेटेल. त्या केस मध्ये TL भेटेल नसणार. आता सिमिलर ही प्लान लेंथ ट्रू लेंथ आहे. इन्क्लाइंड आहे VP ला. समोरून बघितलं तर त्याचा प्रोजेक्शन कुठे येणार आहे? HP. हां VP. VP वर. याचे प्रोजेक्शन हे VP वर येणार आहे. मग हे VP वरती प्रोजेक्शन येणार आहे. ट्रू लेंथ आहे का? ही जी समोरून बघताय तुम्ही ती ट्रू लेंथ नाही. ट्रू लेंथ तुम्हाला टॉपली दिसणार आहे. ती मी इथे ड्रॉ केलेली आहे ऑलरेडी. TL. आता ह्याची ऍपरंट लेंथ ड्रॉ. ऍपरंट लेंथ कशी येणार? एंड पॉइंट ऑफ TL हा B. त्याला एक्सटेंड करायचा another place fixed point locus. Fixed point locus. एरो ड्रॉ करायचा. मग परत काय झालं? इथं आपल्याला भेटलं ऍपरंट लेंथ हीच असते आपली EL. इलेव्हेशन लेंथ. परत कंपास घ्यायचं. इक्वल कंपास हियर. टर्न. हे टर्न केलं. हा पॉइंट भेटला B1. हे जॉइन केलं. ही झाली EL आणि हे दोन एकाच पॉइंट मध्ये एकाच लाईन मध्ये एंड पॉइंट झाले पाहिजे. एंड पॉइंट ऑफ EL, एंड पॉइंट ऑफ PL must be in a single line.
तर तुमचं आन्सर बरोबर आहे. ओके, दोन्ही पॉइंट म्हणजे ईएल आणि पीएलचा एंड पॉइंट हा एका लाईन मध्ये आला पाहिजे. आता ह्या केसेस मध्ये पॉसिबिलिटी काय आहे? नंबर ऑफ पॉसिबिलिटी काही असू शकतात, एन नंबर ऑफ पॉसिबिलिटी. ए पॉइंट वरती असेल, बी पॉइंट खाली असेल, ए एचपी वरती असेल, ए व्हीपी वरती असेल, बी व्हीपी वरती असेल, बी एचपी वरती असेल. एन नंबर ऑफ पॉसिबिलिटी. कन्फ्यूज व्हायचं नाही. त्याच्यात काय करायचंय, फक्त तुम्हाला सेंटेन्स प्रॉपर वाचायचं. ए ची लोकेशन कुठे आहे, बी ची लोकेशन कुठे आहे बघायची, त्याप्रमाणे ड्रॉ करायचं. त्याच्या अकॉर्डिंग ड्रॉ केलं की अँगल कोणता दिलाय. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन कुठं होतं, अँगल कोणता दिलाय. थीटा दिलाय, बीटा दिलाय, अल्फा दिलाय का फाय दिलाय. ओके, हे चारच अँगल आहेत. अल्फा फाय कशाचे अँगल आहे, ट्रू लेंथनी केलेले अँगल. थीटा आणि फाय ना सर. Theta and phi is the angle made by true length with HT and VP. Alpha and beta काय आहे? Apparent length. Alpha is the angle made by Elevation length with HT. Beta is the angle made by plan length with VP. आता बऱ्याच केस मध्ये तुम्हाला असं देतील. अजून काय, फ्रंट व्ह्यू लेंथ, टॉप व्ह्यू लेंथ. फ्रंट व्ह्यू लेंथ आणि टॉप व्ह्यू लेंथ. फ्रंट व्ह्यू म्हणजे काय असते, फ्रंट व्ह्यू वरती असते. जे काय वरती फ्रंट व्ह्यू लेंथ म्हणजे डीएल लाईन. बरं, ही कुठली डीएल. डीएल ला दुसरं नाव असेल फ्रंट व्ह्यू लेंथ. आता टॉप व्ह्यू बघा, टॉप व्ह्यू कुठे ड्रॉ करतो आपण, रेफरन्स लाईनच्या खाली. टॉप व्ह्यू मध्ये दोन लाईन ड्रॉ केल्या आपण, त्यातली एक टीएल आहे. टीएल म्हणजे टॉप व्ह्यू लेंथ नसणार आहे. मग ती दुसरी कुठली, पीएल. पीएल ला दुसरं नाव असणार आहे टॉप व्ह्यू लेंथ. आता जर क्वेश्चन मध्ये असं आलं, अँगल मेड बाय टॉप व्ह्यू लेंथ विथ एक्स वाय इज 40 डिग्री. काय बीटा बीटा 40 डिग्री. अजून एकदा आहे, अँगल मेड बाय टॉप व्ह्यू लेंथ विथ एक्स वाय लाईन इज 40 डिग्री. एक्स वाय म्हणता कन्फ्यूज व्हायचं नाही, कन्फ्युजन ठेवायचंच नाही. एक्स वाय म्हणतील, रेफरन्स लाईन म्हणतील, किंवा मग डायरेक्टली व्हीपी म्हणतील. ओके, व्हीपी म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड झालं. जर त्यांनी एक्स वाय म्हटली की टॉप व्ह्यू लेंथनी अँगल केलाय एक्स वाय सी 40, तर ते समजलं पाहिजे. टॉप व्ह्यू लेंथ म्हणजेच कोणती असते, ईएल असते. म्हणजे ईएल न केलाय, ईएल असते ना, पीएल ने केलाय अँगल, पीएल ने अँगल केलाय म्हणजे कोणता असणार आहे, बीटा. आणि इथं जर व्यवस्थित तुम्ही क्वेश्चन वाचला की अल्फा दिलाय का बीटा दिलाय किंवा थीटा दिलाय की फाय दिलाय, त्याच्यावरून इझिली ड्रॉ करू शकता. सिंपल हेच आहे, हेच फॉलो करायचं. एंड पॉइंट ऑफ ईयर एक्सटेंड करायचा अप टू अनदर फिक्स पॉइंट लोकस देन टर्न. तसंच जर पीएल आणि ईएल दिले असेल तर रिव्हर्स जायचं. ओके, पीएल आणि ईएल दिले असेल तर रिव्हर्स जायचं. तर ते रिव्हर्स करायचं. पुढच्या एवढं पुढं आता बघा क्वेश्चन काय आहे, पॉइंट ए ऑफ लाइन AB is 20 mm in front of it. A पॉइंट काय आहे 20 mm in front of it. मी 20 mm in front of it लोकस ऑफ A ड्रॉ केला. नेक्स्ट इज गिवन काय, गिवन A is 20
that is 40 ओके हे 5 गिवन दिलेले 1 2 3 4 5 गिवन आहे त्याच्यावर तुम्ही ड्रॉ करायचं तर बघा A is 20 mm in front of BP मी ड्रॉ केला A is 20 mm in front of BP मी the point A मार्क करू शकतो ओके then हे घेतलं मी PL दिलेले PL 60 mm ओके PL 60 दिले कशी घ्यायची PL त्या पॉइंट पासून खाली अँगल दिलाय अरे हा सर अँगल दिलेला आहे ना मग लोकस ऑफ बी दिलाय ना सर लोकस ऑफ बी दिलाय ना खाली खाली पण दिलाय VP 60 VP मग अल्फा द्या सर अल्फा सर प्लान लेनचे जे पॉईंट बी आहे ना त्याच्यावर सरळ वर रेफरन्स लाईन सर कारण की ते HP वर आहे ना सर बी पॉईंट HP वर आहे म्हणून रेफरन्स लाईनवर हां त्याच्यामुळं रेफरन्स लाईन पण हां नाही TL कुठे येणार आहे TL चा पॉइंट हा इथे कुठे तरी येणार आहे एंड पॉइंट ऑफ TL ला बघा इमेज करा फ्रंट व्ह्यू आहे फ्रंट व्ह्यू च्या एंड पॉइंट ऑफ TL ला एक्सटेंड केला अप टू फिक्स पॉइंट होतो देन टर्न म्हणजे आता इथे रिव्हर्स जायचे तर इथून हा टर्न केला रिव्हर्स आणि तो नेमका फक्त रेफरन्स लाईन म्हणजे हा P इथे येणार आहे P कोणती लाईन TL ची डायमेन्शन माहिती आहे का आपल्याला नाही मग त्या केस मध्ये पुढे कसं करणार सर अल्फा दिलाय आपल्याला तर हां अल्फा 40 सर एक PD काढायची पहिल्यांदा PD कशी करणार सर एक पॉइंटला एक्सटेंड करा हां एक पॉइंटला प्रोजेक्ट करा लोकस ऑफ A ची डायमेन्शन कुठे आहे माहिती आहे का नाही कसं करणार सर B पॉईंटला पण एक्सटेंड वर परपेंडिक्युलर पॉईंट B पासून परपेंडिक्युलर लाईनवर वळणार खालच्या प्लान लेन्थच्या हां वरपर्यंत सर एकदम वर जाऊ दे अल्फा अँगल दिली अँगल 40 दिलेला आहे मग मी इक्वेट घेऊ शकतो का नाही
नाही सर, कारण की लोकस ऑफ ए दिला नाही आपल्याला. सर आपल्याला त्या अल्फा अँगलने आधी एलिव्हेशन लेंथ काढायला लागेल. अल्फा अँगलने एलिव्हेशन लेंथ काढायला लागेल. सर जिथं पी डीचा रेफरन्स लाईन कट होती ना, इंटरसेक्ट रेफरन्स लाईनला बी पॉईंटची, तिथून 40 डिग्रीच्या अँगलवर वर लाईन वाढायची. अशी कशी एंड पॉइंट ऑफ EL and fixed point locus and end point of EL and PL. End point of EL and PL ही straight line आहे आणि fixed point locus या दोन्ही मधलं डिस्टन्स असतं प्रोजेक्टर डिस्टन्स. एवढेच पॅरामीटर आहेत, जास्त नाही. पहिली काय असेल ट्रू लेंथ, दुसरी असेल इलेव्हेशन लेंथ. ह्या दोन लेंथ फ्रंट व्ह्यू मध्ये आहेत. हे कंपल्सरी डायग्राम
म्हणजे काय फ्रंट व्ह्यू लेंथ इज इन्क्लाइंड ॲट एन अँगल ऑफ 30 डिग्री विथ XY म्हणजे काय दिला कोणता अँगल दिला अल्फा आणि थीटा हे फ्रंट व्ह्यू मध्ये असणार आहे अल्फा अँड थीटा फ्रंट व्ह्यू मध्ये असणार आहे दोन लेंथ पण असणार आहे कोणते असणार आहे EL आणि TL आता बघा इथे तुम्हाला समजते हा एक फ्रंट व्ह्यू थीटा म्हणजे थीटा u लेंथ ने केलेला अँगल थीटा इलेव्हेशन लेंथ ने केलेला अँगल अल्फा हे फिक्स आहे इकडेच असणार आहे आणि XY लाईनच्या खाली दोन अँगल आहेत कुठले असणार आहे बीटा फाय बीटा कशाला करतात PL आणि y कशाला TL याच्या बाहेर काहीच नाहीये एवढंच आहे एक रेफरन्स लाईन आहे चार अँगल आहेत चार लाईन चार अँगल कसे आहेत त्यातले दोन अँगल वरचे अल्फा अँड थीटा अल्फा कशाने केलेला असतो EL ला दुसरं नाव फ्रंट व्ह्यू लेंथ ट्रू लेंथ रे इथं काय इथं पण दोन अँगल आहेत दोन लाईन आहेत इथं दोन अँगल फिक्स आहेत हे हलत नाही हे वरती जात नाही किंवा ते खाली येत नाही ते पण फिक्स आहे इथं काय बीटा अँगल आहे कोणत्या लाईनने केलाय प्लांट लेंथ त्याला दुसरं नाव आहे टॉप व्ह्यू लेंथ जशी फ्रंट व्ह्यू लेंथ आहे तशी टॉप व्ह्यू लेंथ आहे म्हणजे अँगल पण मग होणार नाही फ्रंट व्ह्यू अँगल टॉप व्ह्यू अँगल हे महत्त्वाचं आहे हे एवढं जरी तुम्हाला माहित असेल तर गिवन जे काय दिले ते गिवन लिहून घ्यायचं त्याच्या अकॉर्डिंग फक्त ड्रॉ करायचं आणि आपल्या डोक्यात ही डायग्रामची फिक्स पाहिजे फिक्स फक्त आता जेवढं ब्लॅकबोर्डवर दिसते एवढं तुम्हाला पाहायला ह्याच्या बाहेर काही येणार नाही पूर्ण युनिट मध्ये हे एवढंच ही डायग्राम कंपल्सरी पाठ पाहिजे कशी पाठ पाहिजे की कोणती लाईन कुठून कुठं जाते कोणती लाईन कुठून कुठं जाते हे फिजिक्स असते हे डिस्टन्स असते प्रोजेक्टर डिस्टन्स ओके क्लियर युनिट 1 मध्ये काय प्रॉब्लेम ह्याच्या बाहेर काय नाही ही डायग्राम पूर्ण पाठ पाहिजे आणि हे शॉर्टकट लक्षात ठेवा थीटा काय असतो फाय काय असतो बीटा काय असतो आणि अल्फा काय असतो अल्फा थीटा वरती बीटा फाय खाली XY लाईनच्या खाली एवढं क्लिअर हे 12 मार्क कंपल्सरी घ्यायचे दोन्हीपैकी एक क्वेश्चन सिंपल असणार दोन्हीपैकी एक क्वेश्चन सिंपल असणार आहे एकाचा जर कॉन्फिडन्स नसेल ड्रॉ केलेला दुसरा सॉल्व करा दोन्ही सॉल्व केले तरी चालते पण कधी करायचा एंडला करायचा अगोदर पूर्ण पेपर कव्हर करायचा जर कन्फ्युजन असेल माझा लाईनचा प्रॉब्लेम चुकला आहे तर दुसरा पण सॉल्व करायचा आणि कॉन्फिडन्स असेल तर काही गरज नाही दुसरा सॉल्व करायचा ओके क्लिअर करायचं व्यवस्थित ड्रॉ करायचं निवडून दिलेलं आहे युनिट